या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापुरातील जुनी पोलीस लाईन समोर इलेक्ट्रिक दुचाकी वाहनानं अचानक पेट घेतला। जम्बो किड्स स्कूल समोर सोमवारी दुपारी ही घटना घडली। किड्समधील मुलाला घेण्यासाठी पालक इलेक्ट्रिक दुचाकीनं आले होते। ते शाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभे होते। दप्तर घेऊन मुलगा आला। त्याच्याकडील दप्तर घेऊन पालकांनी गाडीला अडकवलं। त्यानंतर मुलगाही गाडीच्या पुढे उभा राहिला। इतक्यात मागून येणाऱ्या एका पादचारी महिलेच्या लक्षात आलं की गाडीच्या मागील भागानं पेट घेतला आहे। त्यांनी दुचाकीवरील पालकांना कल्पना दिली। त्यासरशी पालकानं आपल्या मुलाला दूर सारलं, दफ्तर घेतलं। तितक्यात या परिसरात राहणाऱ्या एका इस्मानं पाणी मारून आग विझवली। पालकांचं नाव संकेत कोळेकर असं आहे। ते म्हणाले की मी गाडीवर बसलो होतो तेव्हा गाडीच्या पाठीमागून धूर येत असल्याची बाब शेजारून जाणाऱ्या महिलेनं सांगितली। घटनेनंतर मी घाबरलो, पण त्या महिलेनं सांगितल्यानंच पुढील गंभीर घटना टळली। त्यामुळं त्या महिलेचे आभार। हे संपूर्ण चित्रण CCTV मध्ये कैद झालं आहे। यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती। सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार हॉटेल बालाजी सरोवर इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार दिलीप माने, मनीष देशमुख, सुधा अळ्ळीमोरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। महानगरपालिका निवडणूक प्रचारात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या प्रभागात सर्वाधिक लीड मिळेल त्या प्रभागात 10 कोटींचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती। निकालात प्रभाग क्रमांक 12 मधून विनायक कोंड्याल हे 14,000वर मताधिक्य घेऊन सलग चौथ्यांदा निवडून आले। त्यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 10 दिवसात प्रभाग 12साठी 10 कोटींचा विकास निधी देण्याची घोषणा करताना इतर प्रभागांमध्ये देखील निधीची कमतरता भासणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। सोलापूर विमानसेवेच्या विस्तारात आता इंदूरची भर पडली आहे। बुधवारी 21 जानेवारीपासून सोलापूर मुंबई विमानसेवेचा विस्तार इंदूरपर्यंत होणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही याला दुजोरा दिला। स्टार एअरलाइन्सनं त्यासाठी पुढाकार घेतला असून सोमवारी ऑनलाईन तिकीट विक्रीही सुरू केली। दर सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी हे विमान असेल। पहिल्या दिवशीचा तिकीट दर साधारणतः 5 ते 5,500 रुपये इतका होता। सोलापूरहून हे विमान दुपारी 2:50 उड्डाण घेईल। दुपारी 3:55 ते मुंबईत पोहोचेल। इथं सुमारे 45 मिनिटं थांबून हे विमान 4:35 इंदूरच्या दिशेनं झेपावेल। उद्योगवर्धिनी आणि केतन होरा मित्रपरिवार यांच्या वतीनं रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा डेफ अँड डम्ब स्कूलमधील गरजू मुलींना 30 श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं। या श्रवणयंत्रांची एकूण किंमत तब्बल 2,10,000 रुपये आहे। या सामाजिक उपक्रमामुळे श्रवणदोष असलेल्या विद्यार्थिनींच्या शिक्षण आणि दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, चार्टर्ड अकाउंटंट सुनील इंगळे, लंडनहून विशेष उपस्थितीत डॉक्टर गोविंद काणेकर, तसंच उद्योजक सतीश मालू, बाबू चव्हाण, इंदरमल जैन आणि चंद्रिका चौहान यांची उपस्थिती होती। कार्यक्रमावेळी मान्यवरांनी उद्योगवर्धिनी आणि केतन होरा मित्रपरिवाराच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना नवी दिशा मिळत असल्याचं मत व्यक्त केलं। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंद्रजित पवार यांनी मोठी मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मार्डी गावातून निघालेली मोटारसायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 हुतात्मा स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून उत्तर तहसील कार्यालयात आली। यावेळी माजी आमदार दिलीप माने,
भाजपचे प्रदेश नेते शहाजी पवार, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, सुनील जाधव, माजी सभापती संध्याराणी पवार, विनायक सुतार, श्रीमंत बंडगर, तात्या मगर, कुमार भिंगारे, श्याम शिंदे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून रजोनिवृत्ती अर्थात मोनोपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या 45 ते 55 वयोगटातील महिलांच्या समस्यांबाबत गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील महिलांसाठी मोनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आला आहे. या क्लिनिकची सुरुवात झाल्यानंतर 45 ते 55 वयोगटातील 253 महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. 191 महिलांवर औषधोपचार करण्यात आले. मानसिक आरोग्याविषयी 257 लाभार्थी महिलांना समुपदेशन करण्यात आलं, तर 148 महिलांना इतर आरोग्यविषयक उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी दिली. या मोनोपॉज क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. रजोनिवृत्तीची सुरुवात सर्व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसंच जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय इथं करण्यात आलेली आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.